काहीतरी चमचमीत खायचं आहे पण अजिबात सुचत नाही, तर हा मुंबई स्पेशल वडापाव तुमच्यासाठी. रात्रीच्या जेवणासाठी फक्कड असा बेत, अतिशय बनवायला सोपा आणि घरी असलेले साहित्यापासून. तर इथे अगोदर 2 इंच अद्रकचे तुकडे घेतले, त्यानंतर भरपूर असा लसूण घेतला, साधारण 25 ते 30 पाकळ्या लसूण घेतला आणि मिरची घेतली. आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. त्यानंतर 2 फांदे जे आहे कढीपत्त्याचे घेतल्या आणि त्याचे पानं काढून घेतली. हे संपूर्ण साहित्य एक मिक्सरच्या जारमध्ये घालायचं, पाणी न घालता दरदरीत असं वाटण करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने हे दरदरीत वाटण करून घेतलं. आता हे वाटण थोड्या वेळ साईडला ठेवूया. इकडे कढई ठेवली तापायला. कढईमध्ये तेल घातलं, साधारण 2 पळी तेल घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरेसुद्धा छान फुलले की आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते संपूर्ण वाटण घातलं. आता हे एकच वाटण वड्याला इतकी अप्रतिम चव देतं आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जे ठेल्यावर किंवा हॉटेलमध्ये जाऊन वडे खातो त्याच पद्धतीचे हे वडे तयार होतात. फक्त हे वाटण बनवायचं, बाकी आपल्याला काही दुसरी तयारी करण्याची गरज नाही. त्यानंतर वाटण घातलं, साधारण 3 ते 4 मिनटं तेलामध्ये छान असं परतून घेतलं. त्यानंतर अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर थोडासा रंग येण्यासाठी आणि पाव चमचा धने पावडर. बस इतकेच मसाले घालायचे, यापेक्षा जास्त नको आणि अतिरिक्त वेगळे मसालेसुद्धा नको, कारण वड्याला अशी वेगळ्या मसाल्याची चव नसते. खरं तर ती हिरवी मिरची, आले, लसूण याचीच चव असते. त्यानंतर परत साधारण 1 ते 2 मिनटं मिक्स करून घेतलं. इथे मीडियम साईजचे जे आहे बटाटे घेतलेले होते, साधारण 1 किलो प्रमाणात इथे मी बटाटे घेतले होते. बटाटे उकडवून घेतले, साधारण तासभर अगोदरच बटाटे उकडवून ठेवलेले होते, म्हणजे त्यातलं काय होतं, मॉइश्चर कमी होतं, पाणी सुकून जातं आणि आपले वडे जे आहे खूप असे गिळगिळ ओलसर न होता छान असे कोरडे होतात. त्यानंतर बटाटे असेच घातले आणि मसाल्यामध्ये मिक्स करून स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेतले. हवं तर तुम्ही अगोदर स्मॅश करून मग मसाल्यामध्ये घातले तरीसुद्धा चालेल, पण ही ट्रिक सोपी वाटते, त्यामुळे या ट्रिकने मी इथे बटाटे असे स्मॅश करून घेतले. तर संपूर्ण बटाटे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्ससुद्धा झाले आणि स्मॅशसुद्धा झाले. चवीनुसार मीठ घातलं. आता मीठ घातलं की परत एकदा व्यवस्थित मिक्स केलं, म्हणजे मीठ काय होतं सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं. आता यामध्ये अतिरिक्त दुसरं काही घालायचं नाही, फक्त हाच मसाला इतका अमेझिंग आणि अप्रतिम चव देतो वड्याला की तुम्ही परत कधीही बाहेरचे वडे खाण्याचा विचारसुद्धा करणार नाही. तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स केलं. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरली. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता कोथिंबीरसुद्धा छान चव देते, त्यामुळे कोथिंबीर आवर्जून घाला. कढीपत्ता आणि कोथिंबीरीची चव जी आहे वड्याला अप्रतिम चव येते. आलंसुद्धा नक्की घाला. तर सर्वच जिन्नस जे आहे व्यवस्थित असे मिक्स केले. बटाट्यामध्ये मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स झालं आणि असं काहीसं मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं होतं. एकंदरीत काय ओलसर नाही आहे, अजिबात ओलसर नाही आहे किंवा गिळगिळ नाही आहे. मस्त असं हे कोरडं मिश्रण तयार झालेलं आहे. आता कोरडं मिश्रण तयार झालं आहे हे कसं ओळखायचं तर सांगते. हे साधारण इथे संपूर्ण बटाट्याच्या मिश्रणचा एक गोळा होत आहे, जसं जणू काय आपण पीठच मळत आहोत असं. तर याच पद्धतीने आपला गोळा तयार झाला की समजून द्यायचं आपलं बटाट्याचं फिलिंग जे आहे व्यवस्थित झालेलं आहे आणि व्यवस्थित कन्सिस्टन्सीसुद्धा झालेली आहे. आता हे संपूर्ण फिलिंग जे आहे एकदा थंड करायचं आहे. त्या अगोदर थंड करण्या अगोदर एक ताट घ्यायचं, ताटामध्ये संपूर्ण फिलिंग जे आहे काढून घ्यायचं. चमचा रोवून पाहायचा, छान असं घट्टसर फिलिंग तयार झालं. तर हे फिलिंग जे आहे ताटामध्ये काढून घेतलं, पसरवून थंड करून घेऊया. कारण आपण गरमच जर बटाट्याचे वडे बनवायला घेतले तर ज्यावेळेस आपण हे बटाट्याचे वडे जे आहे बेसनामध्ये घालू तर अतिरिक्त पाणी सुटतं, त्यानंतर चिवट असे होतात. त्यामुळे हे फिलिंग थंड करणं खूप गरजेचं आहे. ही एक ट्रिक आहे जे मार्केटवाले वापरतात. ते काय करतात, अगोदरच सकाळी संपूर्ण फिलिंग तयार करून ठेवतात, थंड करतात आणि मग ते वडे बनवायला घेतात. त्यानंतर इथे फिलिंग थंड होते तोपर्यंत इकडे बेसन पिठाचं बॅटरसुद्धा करूया. तर साधारण 400 ग्रॅम बेसन पीठ घेतलं, वाटीने म्हणाल तर 2.5 वाटी बेसन पीठ घेतलं. त्यानंतर पाव चमचा हळद, पाव चमचा मिरची पावडर, 1 चमचा ओवा क्रश करून घातला, चवीनुसार मीठ.
आणि याला थोडीशी क्रिस्पी चव येण्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं. आता इथे तुम्हाला कॉर्नफ्लॉवर नसेल वापरायचं तर साधारण 4 चमचे तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल. अगदी पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली रंग येण्यासाठी. हे संपूर्ण कोरडे जे जिन्नस आहेत व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेतले. म्हणजे काय होतं, मिरची पावडर, हळद, त्यानंतर कॉर्नफ्लॉवर सगळं व्यवस्थित मिक्स होतं. थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळायचं. आता इतकं बॅटर बनवण्यासाठी मला साधारण अर्धा ग्लास पाणी इतकं लागलेलं आहे. पण बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पाणी आपल्याला किती वापरायचं आहे. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये वाटी आणि ग्लासचं प्रमाण वेगवेगळं असतं. त्यामुळे इथे मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते डायरेक्ट. तर इथे मी अगोदर चमच्याने मिक्स करत आहे. नंतर आपण विप्सने गुठळ्या वगैरे झाल्या तर फोडून घेऊया. आता इथे बेसन पीठ चाळून घेतलं तरीसुद्धा चालेल, किंवा मग चाळायचे नसेल, घाई असेल तुम्हाला, तर एकदा बेसन पीठ छान असं मळून घ्यायचं. त्यानंतर विप्सने 2 ते 3 मिनटं फेटाळून घ्यायचं. म्हणजे जरी गुठळी वगैरे झालेली असेल, गाठ वगैरे, तरी तीसुद्धा निघून येते. तर अशा पद्धतीने थोडंसं परत पाणी घातलं आणि विप्सच्या साह्याने छान असं गरागरा फिरून घ्यायचं. म्हणजे काय होतं, यामध्ये जरी अतिरिक्त गुठळ्या झालेल्या असल्या ना, त्या फुटल्या जातात आणि संपूर्ण मीठ वगैरे जे आहे आपण घातलेले सुके इन्ग्रेडियंट्स ते व्यवस्थित मिक्स होतात. आता इथे कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्हाला दाखवते. एक साधारण 2 मिनटं आपण हे बेसन फेटाळलं ना, यामध्ये छान अशी हवा भरते. अजिबात सोडा वापरण्याची गरज नाही आहे, कुठली पावडर वापरण्याची गरज नाही आहे. फक्त 2 चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा मग 4 चमचे तांदळाचं पीठ घातलं ना, छान असे क्रिस्पी आपले बटाट्याचे वड्याचे जे वरचं भाग आहे तो व्यवस्थित कुरकुरीत होतो. तर अशा पद्धतीने साधारण 2 ते 3 मिनटं फेटाळलं आणि कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता. तर 1 किलो बटाट्यासाठी, 1 किलो बटाट्याच्या वड्यासाठी 400 ग्रॅम बेसन पीठ जे आहे अचूक प्रमाण आहे. तुम्ही डोळे झाकून फॉलो करू शकता. इथे झाकण दिलं आपण, याला साईडला ठेवूया. तोपर्यंत इकडे फिलिंगसुद्धा थंड झालेलं होतं. फिलिंगचे संपूर्ण वडे बनवूया. आता इथे गोलसुद्धा बनवत आहे आणि चपटेसुद्धा बनवत आहे. आता तुम्ही आवडीनुसार तुमच्या शेप्स देऊ शकता. तुम्हाला कसा शेप द्यायचा तुम्ही त्या पद्धतीने देऊ शकता. साईजसुद्धा छोटी मोठी करू शकता. आता इथे नॉर्मली घरी बनवत आहोत, आपण घरात खायला बनवत आहोत, त्यामुळे मी इथे मीडियम साईजचे बनवत आहे. खूप जास्त छोटे नाही किंवा खूप जास्त मोठे नाही आहे. त्यानंतर इकडे सर्व असे गोळे जे आहेत तयार करून घेतले. 1 किलो बटाट्याच्या वड्यामध्ये साधारण माझे इथे 15 ते 17 जे आहेत वडे तयार झालेले आहे मीडियम साईजचे. आता इथे तुम्ही छोटे मोठे केले तर कमी जास्त प्रमाण होऊ शकतं. त्यानंतर इकडे आपलं बॅटरसुद्धा छान भिजलेलं होतं. त्यामध्ये साधारण 2 चमचे जे पोह्याचे आहेत तितकं गरम तेल घातलेलं आहे. जे आपण वडे तळण्यासाठी तेल ठेवलेलं होतं तेच घातलेलं आहे. तर हे बघा, अशी काहीशी कन्सिस्टन्सी आणि एकही गुठळी नाही. आता इथे मी बेसन जे आहे अजिबात चाळून घेतलेलं नव्हतं. फक्त विप्सच्या साह्याने 2 ते 3 मिनटं फेटाळलं तर मस्त असं हे बॅटर जे आहे आपलं विना गुठळ्याचं तयार झालं. आता यामध्ये बटाटे वडे जे आहेत 3 ते 4 घालून घेतले आणि वरून जे आहे बेसनाने कव्हर करून घ्यायचं. ही जी आहे खूप महत्त्वाची टिप आहे. कारण आपण वडे न घातले आणि लगेच काढले, बेसाने व्यवस्थित कव्हर नाही केले बेसनाने, तर मग वरचं जे कव्हर आहे ते खूप पातळ होतं बेसनाचं. त्यामुळे इथे अशी ट्रिक तुम्ही नक्की वापरा आणि एकदा जितके बसतील ना तुमच्या भांड्यामध्ये. आता इथे मी छोटं टोप घेतलेला होता त्यामुळे 4 बसत आहे आणि कढईसुद्धा छोटीच आहे त्यामुळे मी 4च घातले आणि 4च कढईमध्ये सोडले. तर चमच्याने सुद्धा किंवा मग हाताने सुद्धा घालू शकता. पण इथे मला चमच्याने सोपे वाटले म्हणून मी इथे चमच्याचा वापर केला. आता वडे घातल्या अजिबात वड्याला टच न करता वरून थोडंसं तेल शिंपडायचं वड्यावर. म्हणजे काय होतं, वरचा जो कच्चा भाग असतो ना तो सुद्धा तळला जातो आणि ज्यावेळेस आपण वडे पलटवू ना तर ते कढईला चिकटत नाही. तर ही सुद्धा ट्रिक खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर छोट्या चमच्याने खाली चिकटले गेले जरी असतील ना वडे तर हलक्या हाताने काढून घ्यायचे आणि थोडेसे खाली तळले गेले की मग पलटवून आलटत पलटत छान असा गोल्डन रंग येईल असे हे वडे तळून घ्यायचे. आता वडे तळताना मीडियम टू हाय फ्लेमवर वडे तळायचे. म्हणजे काय होतं, खूपच जास्त हाय फ्लेमवर तळले तर कच्चे राहतात आणि मीडियम फ्लेमवर तळले तर तेल जे आहे शोषून घेतात. त्यामुळं मीडियम टू हाय फ्लेमवर हे संपूर्ण वडे जे आहेत तळून घ्यायचे. आता वडे थोडेसे सेट झाले की मग मोठा चमचा किंवा मग एखादा झारा घालून याला छान असं खालीवर करत राहायचं. म्हणजे काय होतं, वडे व्यवस्थित सगळीकडून तळले जातात.
आणि याच पद्धतीने मी संपूर्ण वडे जे आहेत तयार करून घेतले. आता वड्याचा वरचा रंग तुम्ही पाहू शकता किती सुरेख आलेला आहे. काहीच नाही, आपण घरचे मसाले वापरलेले आहेत आणि थोडे 2-3 ट्रिक वापरलेले आहेत. तितक्या ट्रिक वापरून छान असे हे खुसखुशीत वडे तयार झाले. आतून मस्त सॉफ्ट, वरून खुसखुशीत असे हे वडे तयार झाले. एका मागोमाग याच पद्धतीने मी संपूर्ण वडे जे आहे तेलामध्ये सोडून घेतले आणि याच पद्धतीने जे आहे तळून घेतले. अजिबात कच्चे न राहता किंवा मग तेल न पिता आपण मीडियम टू हाय फ्लेमवर याला तळून घेतले. याच पद्धतीने संपूर्ण वडे जे आहेत तळून घेऊया. फक्त फिलिंग करताना, त्यानंतर बेसनाचं बॅटर करताना आणि तळताना 2 ते 3 ट्रिक आपण फॉलो केल्या ना, तर अगदी मार्केटसारखे किंवा मग ठेल्यावर मिळतात तसे किंवा मग आपण हॉटेलमध्ये जाऊन आवर्जून वडे खातो त्याच पद्धतीचे वडे जे आहे तयार होतात. किंवा मग आपण गाडीवर सुद्धा जाऊन आवर्जून वडे खातो तर त्याच पद्धतीचे हे वडे तयार होतात. तर हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण वडे एकसारखे तळून घेतलेले आहे. रंगसुद्धा एकसारखा आहे, त्यानंतर साईजसुद्धा एकसारखी आहे. 2 ते 3 ट्रिक वापरून अशा पद्धतीने मस्त असे हे वरून खुसखुशीत, आतून मस्त असे सॉफ्ट आणि भरगच्च असे भरलेले हे बटाटा वडा तयार झाले. तर हे बटाटे वडा रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल आणि तुम्हाला बनवायची असेल तर तुमची रेसिपी कशी झाली हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आणि अशा पद्धतीचे हे वडे जे आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रात्रीच्या जेवणासाठी अतिशय फक्कड असा हा बेत आहे, तुम्ही बनवू शकता. किंवा मग संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी सुद्धा हा बेत तुम्ही नक्की करू शकता. तर याच पद्धतीने एकदा नक्की वडे बनवून पहा आणि मला कमेंट करून तुमची रेसिपी कशी झाली नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.